नमस्कार, आपण पाहत आहात नव महाराष्ट्र. काजल दरेकर, जंजिरे यांचे आंतरराष्ट्रीय मंचावर दमदार सादरीकरण, धर्मवीर गडाला जागतिक ओळख. श्रीगोंदा. काष्टी येथील काजल दरेकर, जंजिरे हिने दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पेडगावच्या धर्मवीर गडावर संशोधन पत्र सादर करत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाला जागतिक व्यासपीठ मिळवून दिले. तिच्या या कामगिरीमुळे स्थानिक इतिहासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. वेळ, प्रदेश आणि भूभाग या विषयांतर्गत सादर केलेल्या संशोधनात धर्मवीर गडाचा ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक वारसा सखोलपणे मांडण्यात आला. किल्ल्याची स्थापत्य रचना, रणनीतिक महत्त्व तसेच स्थानिक परंपरा आणि लोकजीवनावर झालेला प्रभाव यावर विशेष भर देण्यात आला. संशोधनानुसार, गडावरील शिवमंदिरे आणि पाण्याच्या मोटेच्या स्थापत्य शैलीवरून हा किल्ला यादवकालीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच इ. स. 1660 मध्ये औरंगजेबाने या गडाचा लष्करी तळ म्हणून वापर करत बहादूरगड असे नामकरण केल्याचा इतिहासही या सादरीकरणातून उलगडण्यात आला. आजही गडाच्या भिंती, बुरुज आणि अवशेष इतिहासाच्या खुणा जिवंत ठेवत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. या सादरीकरणामुळे महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समृद्ध वारशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. या संशोधनासाठी प्राध्यापक नारायण गवळी, प्राध्यापक नेहा मसालेकर, आय.पी. जंजिरे, सुनील दरेकर, प्रतिभा इंगळे व मच्छिंद्र पंडित यांचे मार्गदर्शन लाभले. तर चला आपल्या या प्रवासाबद्दल त्यांचे मनोगत. काजल दरेकर, जंजिरे. मी काजल सुनील दरेकर, जंजिरे, राहणार काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अलियाळनगर. मी सध्या पुण्यातील काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे एमआर्स लँडस्केप या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करत आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या मान्यतेने व वास्तुकला अकॅडमी व इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने स्मृती, इतिहास आणि ओळख या ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. सदरच्या परिषदेमध्ये मी श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीर किल्ला या विषयावर संशोधन पत्र सादर केले आहे. सदरच्या शोधनिबंधामध्ये मी किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा तसेच किल्ल्याच्या परिसरातील यादवकालीन मंदिरे जे की स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत, तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या स्वराज्यासाठीच्या बलिदानाच्या स्मृती आजही तिथे तेवत आहेत. 350 वर्षांनंतरही त्यांच्या आठवणी आपल्याला आज स्मृतीमध्ये आहेत. नुकत्याच झालेल्या छावा चित्रपटामध्ये देखील या ऐतिहासिक किल्ल्याचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. पवित्र भूमीवरील हा ऐतिहासिक वारसा प्रभावीपणे नवीन पिढीसमोर मांडण्यासाठी किल्ल्याचे जतन करणे, डागडुजी आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. हे या शोधनिबंधपत्रामध्ये मांडले गेले आहे. तसेच परिषदेतील तज्ज्ञांनी या शोधनिबंधाचा कौतुक करून प्रशंसा केली आहे. तसेच मी शासनाकडे व सध्याचे अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे किल्ल्याच्या संवर्धनासाठी विनंती करणार आहे. या शोधनिबंध पत्रासाठी मला भरपूर लोकांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यामध्ये इतिहासतज्ञ प्रोफेसर गवळी सर, हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर कॉलेज नेहा मसालेकर मॅम, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे पाटील, तसेच माझे सासरे ईश्वर पंढरीनाथ जंजिरे, माझे पती ACP महेश ईश्वर जंजिरे, माझ्या सासूबाई सुनीता ईश्वर जंजिरे, माझे वडील सुनील तात्या दरेकर, सौ इंगवले मॅडम आणि मच्छिंद्र पंडित सर, या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.